महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईत पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर 225 ते 250 जागा लढवण्याचा निर्धार केला। शिवाय यावेळी कोणत्याही परिस्थितीत मनसेला सत्तेत बसवणारच असा शब्दही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलाय। त्यानंतर लगेचच राज ठाकरेंनी आपला शब्द पूर्ण करण्यासाठी हालचाली करायला सुरुवात केली आहे। याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण यात्रा सुरू केली। या यात्रेचा पहिला टप्पा 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या कालावधीमध्ये मराठवाडा दौऱ्याच्या रूपाने पूर्ण झाला आणि आता यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला 22 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे। या नवनिर्माण यात्रेच्या माध्यमातून राज ठाकरेंनी एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय, अशा चर्चा आता सुरू आहेत। नेमका या यात्रेच्या माध्यमातून राज ठाकरे कोणता डाव खेळतायत पाहूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्रद्धा, तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आणि लगेचच महाराष्ट्र दौरा आखायला सुरुवात केली। या दौऱ्याच्या निमित्ताने राज ठाकरे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत पक्ष बांधणीवर भर देणार आहेत। मात्र यासोबतच राज ठाकरेंनी आता आगामी विधानसभेसाठीचे पत्ते खोलायला सुरुवात केली आहे। नवनिर्माण यात्रेच्या पहिल्या टप्प्यावेळी राज ठाकरेंनी बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे, संतोष नागरगोजे आणि बंडू कुटे यांच्या रूपाने आपले 4 अधिकृत उमेदवार जाहीर केले आणि निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। सध्या महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा ही पूर्ण नसताना आता राज ठाकरे आपले उमेदवार जाहीर करून फ्रंट फूटवर खेळताना दिसतायत। राज ठाकरेंनी आपले उमेदवार जाहीर करून महाविकास आघाडी आणि महायुतीला इशारा दिल्याचंही बोललं जातंय। सोबतच राज ठाकरेंनी आपले उमेदवार जाहीर करून जनतेपर्यंत पक्ष पोहोचवण्याचं कामही सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र नवनिर्माण यात्रा आणि उमेदवार जाहीर करून राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीतील अनेक नाराजांना आपल्या पक्षाची दारं खुली केल्याचंही अनेकांकडून सांगण्यात येतंय। ते कसं ते आता आपण सविस्तरपणे पाहूया। सध्या राज्यातील राजकीय स्थिती पाहता सत्तेत असणारी महायुती आणि विरोधात असणारी महाविकास आघाडी अशा दोन्हींकडे प्रामुख्याने 3 पक्ष आहेत। आगामी विधानसभा निवडणुका महायुतीत आणि महाविकास आघाडी असे दोन्ही घटक एकत्रपणेच लढतील अशी स्थिती आहे। अशा परिस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हीकडे नाराजांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 3 पैकी केवळ एकाच पक्षाच्या उमेदवाराला अधिकृत उमेदवारी मिळणार असल्याने या नाराजांची संख्या आगामी काळात आणखी वाढणार असण्याचं स्पष्टपणे दिसतंय। अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या नाराजांसाठी मनसेची दारं खुली असल्याचे संकेत दिले आहेत आणि त्यामुळेच राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावेळी महाविकास आघाडी आणि महायुतीतील अनेक नाराजांची राज ठाकरेंनी खाजगीत भेट घेतली असल्याचंही सांगण्यात येतंय। शिवाय राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावेळी विदर्भातील 7 ते 8 माजी आमदार राज ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहितीही सूत्रांद्वारे समोर येते। त्यामुळे आता राज ठाकरे या नाराजांना एकत्रित करून आगामी विधानसभा निवडणुकीत करिश्मा दाखवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय। मात्र असं असलं तरीही बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे, बंडू कुटे आणि संतोष नागरगोजे यांना उमेदवारी देऊन पक्षात निष्ठावंतांना न्याय मिळतो हे देखील राज ठाकरेंनी दाखवून दिले। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे पक्षातील निष्ठावंत आणि इतर पक्षातील नाराज नेते यांची योग्य सांगड घालून चमत्कार घडवून आणतील अशी शक्यताही आता वर्तवली जाते। राज ठाकरेंनी याआधी जे आजवर सत्ता भोगत आले त्यांचे फासे आता मी घेणार असे विधानही केलं होतं। त्यांच्या या विधानाप्रमाणेच आता राज ठाकरे कामाला लागले असल्याचं अधोरेखित झालंय। तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।